सो गुड मॉर्निंग. आता बघा, मी तुम्हाला तुम्ही सगळे मला ओळखताच. मी पूनम अहिरे, 2020च्या राज्यसेवेमध्ये कक्ष अधिकारी आणि 21च्या राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि आज इथे स्पार्क अकॅडमीने आपल्यासाठी एक राज्यसेवा मेन्ससाठीचे 40 दिवस यासाठी एक सेशन ऑर्गनाईज केला आहे. स्पार्क अकॅडमी ही विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क बरेच इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असते. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये पण मी होती मागच्या वीकमध्ये. आणि हे आजचं सेशन पण त्याच अनुषंगाने आहे. सो आपण आता परीक्षेबद्दलची चर्चा करूया. सगळे मेन्सला आहात इथे जे अवेलेबल उपलब्ध आहेत ते सगळे लोक. येस. सो बघा, राज्यसेवा मेन्स आपली किती दिवसांवरती आलेली आता? 40, बरोबर. आणि तुम्ही माझे सेशन्स नेहमी ऐकत असाल, मला माहिती आहे, म्हणून तुम्ही इथे आज आले असाल. तर एक नेहमी गोष्ट सांगत असते की जोपर्यंत तुम्ही मेन्सच्या रेसमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही सगळे ऑफिसर आहात. मेन्सचा स्कोर जो येईल त्यावरती ठरणार की तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार किंवा नाही जाणार, की परत प्रिलिम्स करावी लागणार. सो आतापर्यंत तुम्ही चांगला अभ्यास केलाच असेल. इथून पुढे कसा करतात, हे 40 दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. सो या 40 दिवसांकडे करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आज आपण याच्याबद्दल बोलूया. मेन्स इज मेन एका वाक्यात सांगायला गेलं तर मेन्स इज मेन तिच्या नावातच मुख्य आहे की ती इतकी मुख्य आहे की प्रिलिम्स फक्त काय की चांगली परीक्षा आहे, ती तुम्हाला फिल्टर करते आणि मुख्य परीक्षेला पात्र करते. इंटरव्ह्यू हा फक्त फिल्टर लावतो कोणाला घ्यायचं नाही यासाठी, ओके. पण मुख्य परीक्षेमध्ये ज्याचा परफॉर्मन्स चांगला त्याला 100% पोस्ट मिळते. आणि ज्या अर्थी परीक्षा अजून बाकी आहे तो आपण सगळे अजून रेसमध्ये आहोत मुख्य परीक्षेच्या. सो ही क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे आपल्या माइंडमध्ये. आणि मेन्सचे काही आपले जे 40 दिवस आहेत त्याच्याकडे बघताना आपण कसं रिव्हिजन केलं पाहिजे, तर याचं सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की रिव्हिजन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे प्रत्येक विषयाची, ओके. रिव्हिजन करताना पण कशी करायची, तर तुम्हाला सांगेल की हाय यील्डिंग एरियाज, HYA, हाय यील्डिंग एरियाज वरती आपला सगळ्यात जास्त फोकस असला पाहिजे. हे याच्यासाठी सांगते की तुम्ही जर मागच्या टॉपर्सचे स्कोर्स बघितले, मागच्या टॉपर्सच्या काय आपण म्हणतो की रिझल्ट PDF बघितल्या, तर तुम्हाला कळेल की हायेस्ट मार्क्स कशात मिळतात सांगा बरं. GS2, GS3 आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, ओके. GS1 वगैरे पण आजकाल मिळायला लागलेत. सो रिव्हिजन करताना मी तुम्हाला सांगेल इथून पुढचा म्हणजे शेवटचे 40 दिवस, ओके, शेवटचे 40 दिवस, दिवसातले 4 तास हे 3 विषय, डेली 4 अवर्स, ओके. म्हणजे मी हे सगळं जे मी केलंय ते सांगते. तुम्ही याच्यात व्यक्तीनुसार बदल करू शकतात, गरजेनुसार बदल करू शकतात. पण माझं म्हणणं असेल की GS2, GS3 आणि मराठी इंग्लिश रोज 4 तास. जर एखादा व्यक्ती रोज 12 तास अभ्यास करत असेल, म्हणजे आता करायला पाहिजे, मेन्स जितके जवळ आली आहे तर तुम्ही सगळ्यांनी 12 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यामधले 4 तास इथे जाणार आहेत, ओके. उरलेला वेळ 8 तास जो असेल ना तो कसा करायचा त्याबद्दल नंतर बोलूया. पण 4 तास रोजचे फिक्स आहे. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह याला किती तास द्यायचा? 1 तास द्यायचा. याला 1 तास द्यायचा, याला 1.5 तास द्यायचा, ओके. आणि याला 1.5 तास द्यायचा. याच्यात काय करायचं नक्की हे का सांगते, GS2 आणि GS3 हे विषय फुल ऑफ फॅक्ट्स आहेत, इतके जास्त फॅक्ट्स आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला रोज करायचे. आता हे सोडून बाकीचे 8 तास तुम्ही वेगळा अभ्यास करू शकतात, पण याच्यासोबत कॉम्प्रोमाइज नाही म्हणजे नाही, हे करायचंच. हे तुम्ही आतापासून करायला लागले की आता याला स्लॉट कोणता द्यायचा बघा. GS2 ला तुम्ही सकाळचा स्लॉट देऊ शकतात रिव्हिजनला, GS3 ला संध्याकाळचा देऊ शकतात, आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला दुपारी जेवणानंतरचा झोपायचा स्लॉट जो असतो तो देऊ शकतात. याच्यात काय करायचं, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1 तास, 2 पद्धती असू शकतात मराठी इंग्लिशला 1 तास देण्याच्या. सगळ्यांना समजतंय ना? तर बघा काय करायचं याच्यामध्ये, एक तर तुम्ही टेस्ट पेपर सोडवा, ओके. टेस्ट पेपर सोडवा, किंवा दुसरं काय करू शकतात तुम्ही रीड करा. रीड करताना कसं करायचं, सिम्पली 8 दिवस मी 8 दिवस मी मराठी करणार आहे, ओके. 8 दिवस मी इंग्रजी करणार आहे. 8 दिवस मराठी करणार आहे म्हणजे काय, 8 दिवस दुपारी 2 ते 3चा माझा स्लॉट मी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक डोळे उघडे ठेवून आणि एकदम हाय अलर्टने पुढचे 40 दिवस प्रत्येक लाईन वाचताना हाय अलर्ट आणि फुल फोकस पाहिजे रीडिंग मध्ये. इतके दिवस आपण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये थोडे ठेपाळलेले असतो, खूप पानं वगैरे पलटवतो, पण खूप ग्रॅस आपल्याला होत नाही. पण इथून पुढचा प्रत्येक दिवस हा आपल्याला आपण म्हणतो की एक्झामच्या आधी कसं वाचतो आपण आदल्या दिवशी, की प्रत्येक लाईन हाय फोकसने
तसं आपल्याला वाचायचंय. सो 8 दिवस मराठी वाचलं की 8 दिवसानंतर परत इंग्लिश घ्यायचं वाचायला. ओके, हे असं केलं जाऊ शकतं. समजा याचे तुमचे 2 राऊंड झाले की 2दा मी हे फॉलो केलंय, आता मला थोडं मोनोटोनस वाटतंय, तर एखादा राऊंड तुम्ही पीवायक्यूज ऍड करू शकतात की दुपारी 2 ते 3च्या वेळामध्ये त्या विषयाचे पीवायक्यूज करायचे. मराठीचे 5 दिवस करायचे, इंग्रजीचे 5 दिवस करायचे. हा पण एक राऊंड झाला. आता काय करू, इतके राऊंड अवेलेबल होणारच नाही, आता परीक्षा जवळ चालली आहे. टेस्ट पेपर हा एक चांगला मेथड आहे. जर आतापर्यंत तुम्ही मराठी इंग्लिशचे पेपर सोडवले नसतील तर मराठी इंग्लिशचे पेपर सोडवा. किमान 15 ते 20 पेपर सोडून झाले पाहिजे. हे का माहितीये का, आपण सगळे मोरावाळंबे खूप वेळा वाचतो, आपण सगळे इंग्लिशचं पण जे कोणतं पुस्तक असेल ते खूप वेळा वाचतो, पण आपली परीक्षा एमसीक्यूची. सो आपल्याला एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. एका तासामध्ये माझे किती एमसीक्यू सोडून होतात हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण कळेल आपल्याला की मराठीमध्ये माझा काय परफॉर्मन्स, इंग्लिशमध्ये काय परफॉर्मन्स आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही पेपर सोडवताय मराठी इंग्लिशचा, त्याच्यामध्ये कसं अनालिसिस केलं जाऊ शकतं. आता मराठी इंग्लिश बद्दल आपण बोलूया, जीएसटी बद्दल आणि मग याच्याबद्दल. सिंपल बघा, 1 तास पेपर सोडवला. आता बघा, आपल्याला एक तास फिक्स द्यायचा आहे, बाकीच्या 8 तासांमध्ये पण कधीतरी तुम्ही मराठी इंग्लिश ऍडजस्ट करू शकता. पण त्या 1 तासामध्ये समजा मी पेपर सोडवला, एक टेस्ट पेपर सोडवला पहिला मराठी इंग्लिशचा. आज पेपर सोडवायचा फक्त. पेपर सोडवला की 1 तास संपला त्या विषयाचा, त्याला ठेवून द्यायचं. नेक्स्ट डे म्हणजे डे 1ला काय केलंय तुम्ही, 1 तास पेपर सोडवलेला आहे. ओके, डे 1ला सॉरी हे झालं. डे 2ला काय करायचं, त्या पेपरचा अनालिसिस करायचंय. जो तुमचा पेपर होता हा, याचा रेशो घ्यायचा, करेक्ट रॉंग. हे आहे मराठीचा, इकडे आहे इंग्लिशचा. ओके, तुम्हाला तुम्ही हे बघितलं असेल चॅनलवरती पण मी टाकलेली माझी इमेजची. ओके, मग हे केल्यानंतर इथे तुमचं समजा काहीतरी आले 35, 15, इथे आले 30, इथे आले 20. इकडे इतके 20 यायला नको आहेत, जसं परीक्षा जवळ येते त्या हिशोबाने. पुढे पुढे कदाचित असं होईल 40, 10, 38, 12, इकडे असेल स्कोर. आपल्याला करायचं काय, हे अनालिसिस एकदा झालं की हे जे आहेत का, हे टॉपिक सगळ्यात आधी नीट लक्षात घ्यायचे. कन्सिस्टंटली कोणतं नाव या यादीमध्ये येत आहे, प्रयोग आले ना, तर नंतर जेव्हा तुम्ही तो रीड करणार आहे प्रयोग, तेव्हा सगळ्यात आधी प्रयोगाला नीट करायचंय. ओके, म्हणजे हे काय, विकर एरियाज फाइंड आउट करणं, त्याच्यावरती वर्कआउट करणं. विशेषण माझं रोज बरोबर येत आहे आणि विशेषणच मी रोज वाचतोय, नो सेन्स. विकर एरियाज कुठून कळणार आहे, इथून कळणार आहे, रॉंग मधनं कळणार आहे. ठीक आहे, सो ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासोबत एक गोष्ट करायची की हे जर झालं रेकॉर्ड किपिंग आपल्याला खूप कॉन्फिडन्स देतं. पण हे असतं ना, ही पेपर सोडवण्यामुळे आपल्याला हाय अलर्टची सवय लागते. जे आपण चुका वगैरे करतो, आयोगाचे छोटे छोटे ट्रॅप्स असतात, अयोग्य नाही, अयोग्य आहे. त्याच्यानंतर नामाचं व्याख्या सर्वनामाची व्याख्या नामाला आपण वाचलेलं असतं, आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबर वाटतात, त्या सगळ्या बरोबरच असतात, पण त्या योग्य ठिकाणी बरोबर नसतात. ओके, म्हणजे विशेषणाची व्याख्या क्रियापदाला दिलेली असते, क्रियापदाची व्याख्या विशेषणाला दिलेली असते, पण आपल्याला सगळं वाचल्यासारखं वाटतं आणि आपण त्याला बरोबर करायला जातो. सो एमसीक्यू याच्यासाठी की ते तुम्हाला दाखवतील की तुम्ही कुठे स्टँड करता त्या विषयामध्ये. सो मराठी इंग्लिशला किमान मला वाटतं की तुम्ही 15 ते 20 पेपर सोडवावे. जर आतापर्यंत सोडवले नसतील तर आजपासून पण तुम्ही पेपर सोडवायला सुरू करू शकतात. पेपर सोडवायचे. विकर एरियाजची एक, मी तर म्हणेल की ज्याचं नाव कन्सिस्टंटली येत आहे विकर एरियाजमध्ये, त्याची एक लिस्ट बनवायची. ही माझी मराठीची लिस्ट आहे विकरची, ही माझी इंग्लिशची लिस्ट आहे विकरची. आणि याच्यामध्ये मी काय करेल, समजा माझा पहिलाच टॉपिक असायचा प्रयोग, चुकतोय माझा प्रयोग, जर मला माहिती माझा प्रयोग चुकतोय तर एक्झामला जाण्याच्या आधी मी प्रयोगाला नीट वाचून जाईल. ऍटलीस्ट माझ्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तरी तो राहील आणि माझा प्रश्न बरोबर येईल. ओके, दिस इज स्ट्रॅटेजी. हे काहीच आपण हवेत नाही करायचं की मला माहिती आहे मी कशी बिहेव करते कोणत्या टॉपिकमध्ये आणि त्या अकॉर्डिंगली मी स्ट्रॅटेजी फ्रेम करते. माझा प्रयोग आला, अजून काय येते, कधी कधी वाक्य पृथक्करण येते फॉर एक्झाम्पल. ओके, तर ते लिहिलं. त्याच्यानंतर कधी कधी एखादी म्हण गेली आहे तर ती लिहिली. अशी तुमची एक यादी असू देत स्वतःची. म्हणजे हे 40 दिवस आपल्या स्वतःला एक इमोशनल इंटेलिजन्स मध्ये एक कन्सेप्ट आहे, सेल्फ अवेअरनेस सगळ्यात जास्त हवे पाहिजे की पूनम कुठे सगळ्यात चांगलं बिहेव करते आणि पूनम सगळ्यात वाईट कुठे परफॉर्म करते. हे जर मला माहिती, तर एक्झाम हॉलमध्ये मी प्रयोगाचा प्रश्न आला की हाय अलर्ट मध्ये, कारण की तुझा धोक्याचा विषय आहे, तर तू याच्यात व्यवस्थित क्वेश्चन वाचला पाहिजे आणि व्यवस्थित स्ट्रॅटेजी सोडवला पाहिजे. सो ही झाली विकर. इंग्लिशमध्ये काय होतंय,
समजा इंग्लिशमध्ये एखाद्याला क्लॉथचा इश्यू असेल, ओके, त्याच्यानंतर आपण म्हणूया की एखाद्याला चेंज द व्हॉइसचा प्रॉब्लेम असेल, ओके, हे सगळं जे आहे आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि ती एक लिस्ट बनवायची. सो हा 1 तास तुम्हाला कळाला कसा युटिलाइज करायचा मराठी इंग्लिशचा. मराठी इंग्लिशचा विषय तुम्हाला सांगते, इथं तुम्हाला 70च्या खाली मार्क घ्यायचेच नाहीये, 70 मार्क्स किमान मिळवायचे. इथे 70 मिळाले, पहिला पेपर असतो, पहिल्या बॉलला 6 लागल्यावरती जो आपला कॉन्फिडन्स असतो सेम इथं प्ले करतो हा रोल. ओके, सो मराठी इंग्लिशमध्ये 70 मार्क्स आपल्याला मिनिमम मिळवायचे, जास्तीत पण तुम्ही मिळवू शकतात. पॉसिबल आहे का? 100% पॉसिबल आहे. मराठी सारख्या विषयामध्ये 38 मार्क्स वगैरे मिळू शकतात आणि उरलेले बाकीचे तिथे तरी घेते तुम्ही 32 वगैरे याच्यामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला 70 मार्क्स मिळतात. ओके, मराठी इंग्लिशमध्ये जास्त मार्क्स मिळाले तर ते डॅमेज कंट्रोल म्हणून ऍक्ट करतात. दुसऱ्या एखाद्या जीएस मध्ये तुम्हाला समजा 5-7 मार्काचा फटका बसला, पण मराठी इंग्लिश तुम्हाला तारलेलं असतं. सो हे झालं मराठी इंग्लिशचं. टेस्ट पेपर सोडवा, खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. ओके, 4 तासामधला 1 तास कळाला. येस, आता दुसऱ्या जाऊया GS2 आणि GS3 वरती. GS2 ला सांगितलं 1.5 तास. ओके, आता तुम्हाला वाटेल की खूपच कमी वेळ आहे हा 1.5 तास. याच्यामध्ये काय करायचं सांगते. आतापर्यंत तुम्ही GS2च्या काही ना काही नोट्स काढल्याच असतील, ओके, काही ना काही व्यवस्थित रीडिंग, अंडरलाईन वगैरे केलं असेल बुकला. रोजचा 1.5 तास त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, फक्त फॅक्टची रिव्हिजन करायची. ओके, ही कशी केली जाऊ शकते? सिंपल ठेवा. समजा आजपासून मी सुरू केलं की मला रोज GS2ला 1.5 तास द्यायचा आहे आणि माझ्याकडे नोट्स आहेत. फॉर एक्झाम्पल GS2च्या पार्ट 2च्या पूर्ण नोट्स आहेत. त्या नोट्स आहेत माझ्या, आपण म्हणूया 150 पानांच्या. ठीक आहे, 150 पानांच्या असतील नसतील, मी तुम्हाला एकदम मायन्यूट कॅल्क्युलेशन सांगते. आजपासून मी रिव्हिजन सुरू केलं ना, 1.5 तास. आता समजा वाजले 11:30 11:30 ते 1 त्या नोट्सला मी वाचेल. त्याच्यामध्ये समजा माझे पानं झाले 1 ते 30. ओके, 1.5 तास संपला, नोट्स ठेवून दिल्या. आज काय समजा आज आज आहे डे 1. डे 1ला GS2च्या पार्ट 2च्या 11:30 ते 1 मध्ये 1 ते 30 पानं वाचून झाले, ठेवून दिलं. डे 2ला पुढच्या वाचल्या 31 ते 60. याच्यामध्ये काय होईल माहितीये का, की कंटिन्युअसली तुम्ही त्या फॅक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात, तुमचा गॅपच नाही पडत आहे. बऱ्याचदा आपल्या रिव्हिजनचा प्रॉब्लेम याच्यामुळे होतो, कारण की आपल्याला प्लॅनिंगच कळलेलं नसतं कसं करायचंय ते, आणि मग आपल्याला तो गॅप फील होतो की खूप दिवस झालं वाचलंच नाही म्हणून मला आठवत नाही. मी जर हे कंटिन्युअसली वाचत राहिली तर मला आठवेल. ओके, तर बघा 150 किती दिवस लागतील हे पुढे, 61 ते 90 ते 120, 5 दिवसांमध्ये GS2च्या पार्ट 2च्या नोट्स संपल्या. ओके, फक्त काय केलं मी 1.5 तास करून. आता एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडेल की माझ्याकडे नोट्सच नाही मॅडम, मी काय करू? कीप इट सिम्पल. तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल पार्ट 2ला अध्ययनचं पुस्तक करताय, अध्ययनच्या पुस्तकाला रिवाइज करायचं सेम फॉर्मॅटमध्ये 1.5 तासामध्ये. पण ते करत असताना कोणतंही पूर्ण वाक्य वाचत बसायचं नाही. तुम्ही अंडरलाईन केलेलं असतं, त्याचं मार्किंग केलेली असते, मेन्सचे क्वेश्चन्स प्लॉट केलेले असतात, फक्त तेवढंच. परत हे करत असताना हाय अलर्ट, फोकस रिडिंग, कॉन्शियस रिडिंग. ओके, जेणेकरून काय ट्रॅप्स असतात, कुठे आपल्याला गंडवलं जाऊ शकतं याच्याकडे आपलं लक्ष असेल. नोट्स असतील तर खूप सोपं होईल. नोट्स नसतील तर कदाचित आहे ना 1.5च्या वेळेस रोज 10-10 मिनिटं एक्स्ट्रा लागतील, 15-15 मिनिटं एक्स्ट्रा लागतील, पण तेवढाच वेळ करायचं. ते 1.5-2 तास केलं की GS2चा चॅप्टर क्लोज, आणि मग समजा तुमचा 8 तासांचा वेळ वापरायचा तसा. सेम करायचं GS3ला परत 1.5 तास फॅक्ट्स रिव्हिजन. आता ती कशी केली जाऊ शकते? फॉर एक्झाम्पल 1.1 जो आपला आहे HRD. ओके, कदाचित असं पहिले 2 दिवस फक्त 1.1 ला लागतील, कारण की तो मोठा चॅप्टर आहे. सो इट इज ओके की पहिल्या वेळेस तुमचं फक्त जे पॉप्युलेशनचा जो डाटा आहे, पहिल्या दिवशी फक्त पॉप्युलेशनचा डाटा रिवाइज होईल. ओके, नेक्स्ट पुढच्या दिवशी काय होईल की मनुष्यबळ संस्था ज्या आहेत आपल्या HRDच्या इन्स्टिट्यूशन, NCERT वगैरे, ते होईल. 2 दिवसामध्ये 1.1 चांगला रिवाइज झाला, संपला. 2 दिवस फक्त 1.1 ला लागले. 1.2 ला पण 2 दिवस लागतील. परत शिक्षण पण मोठं आहे, त्याला पण लागू दे 2 दिवस. पण पुढचे जे टॉपिक्स त्याला एकच दिवस लागेल. 1.5 तास सफिशियंट रिवाइज करायला. आपण खूप वेळा डिस्कस पण केलेलं असू शकतं. सो सेम वेने 1.5 तास हे रोज करायचे. तुम्ही विचार करा, तुम्ही रोज जरी हे केलं तरी तुमचे GS2 आणि GS3च्या बाकी विषयांपेक्षा 2 रिव्हिजन जास्त झालेले असते. आणि GS2 आणि GS3 मध्ये आपल्याला जास्त मार्क्स घ्यायचेच आहे, हे आपल्याला क्लिअर आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी करतोय. सो हे क्लिअर आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये एक गोष्ट केली जाऊ शकते, GS3ला तुम्ही एक राऊंड रेकॉर्डिंग थ्रू पण करू शकतात. ओके, एक तर तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतः पण एक डिस्कशन केलेलं असतं फ्रेंड सोबत वगैरे,
त्या अनुषंगाने पण दिलं जाऊ शकते की मैत्रिणीसोबत डिस्कस करायचं. GS3चा जो 1.5 तासाचा स्लॉट असेल त्याच्यामध्ये स्वतः फॅक्ट्स रिवाइज न करता फ्रेंड सोबत डिस्कशन करायचं 1.5 तास. ओके, ही एक मेथड आहे. आणि दुसरी एक मेथड आहे की सरळ माझे रेकॉर्डिंग जे आहेत आपल्या चॅनलवरती अवेलेबल, ओके, ते घ्यायचे आणि सेम वेने करायचं. सो हे 2-3 वेगवेगळे वेज झाले याचे रिवाइज करण्याचे GS3चा विषय. ओके, सो हे 4 तास क्लिअर आहेत. हे तुम्ही, मी म्हणेल की नक्की द्या. ओके, की हे 4 तास तुम्हाला फॅक्ट्स वरती होल्ड करायला मदत करतील. तुम्हाला असं फील होणार नाही की मी रिव्हिजन करत नाहीये किंवा गॅप खूप पडलाय, फॅक्ट्स लक्षात राहत नाही. हे कंटिन्युअस करायचंय आपल्याला. ओके, आणि एकदा का झालं की तुम्हाला असं वाटलं की यार 12 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये एक राऊंड कम्प्लीट झाला GS3चा, रिपीट द सायकल. पुढच्या सायकलमध्ये मी म्हटलेलं हे वेगळे इनोव्हेशन केले जाऊ शकतात की फ्रेंड सोबत डिस्कशन करतो, रेकॉर्डिंग थ्रू ऐकतो, हे असं केलं जाऊ शकतं. ओके, सो हे 4 तास क्लिअर आहेत. त्याच्यानंतर आता आपण दिवसांचं प्लॅनिंग वरती जाऊया. आता आजपासून आपल्याकडे फॉर एक्झाम्पल दिवस आहेत 40 दिवस आहे. एक्झाम 20, 21, 22 आहे, बरोबर. ओके, बघ 20, 21, 22 आपली आहे एक्झामची तारीख. मी काय करायची, मी माझी मेथड सांगते, तुम्ही याच्यामध्ये तुमच्यानुसार चेंज करू शकतात. 18 आणि 19 बरोबर, कम्प्लिटली फॉर मराठी इंग्लिश. मग याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पण, याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह पण. हे का, इथे 2 दिवस एखाद्याला वाटेल की जास्त होत आहे मॅडम, 1.5 दिला पाहिजे. पण मी आहे ना याच्या आधीच्या 15 दिवसांमध्ये मराठी इंग्लिश ला सेपरेट वेळ देत नाहीये. तो 1 तास सोडला तर मी सेपरेट वेळ देत नाहीये, कारण की मी ठरवलंय की मी एक्झामच्या 2 दिवस आधीच त्याला एक सेपरेट दिवस देऊन टाकणार आहे. ठीक आहे, आणि हे दिल्यामुळे हे 2 दिवस तर माझे फिक्स आहे. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला 2 दिवस खूप होतात. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हला 2 पूर्ण दिवस, ते पण परीक्षेच्या आधीचे सफिशियंट होतात, कारण तेव्हा आपण एकदम एक्झाम झोन मध्ये आलेलो असतो, प्रत्येक तास व्यवस्थित वापरतो आणि त्याची एवढी डिमांड नाहीये, त्याच्यामुळे ते सफिशियंट होतात. त्याच्या आधी मी काय करते ते लक्षात घ्या. 17, 16 माझं फिक्स असायचं की GS3चा अभ्यास करायची मी, पूर्ण रिव्हिजन GS3ची. ओके, मग ती कशात ना एकदम खाटेकर सरांचं पुस्तक वापरलं तर ते, आणि देसले पार्ट 2 डेव्हलपमेंट फिक्स. हे का, कारण तेच परत फॅक्टचा विषय आहे. सो त्याच्यामध्ये शेवटची रिव्हिजन पण माझ्याशी झाली पाहिजे, की ते जे एक्झामचे 3 दिवस त्याच्यावरती आपण बोलणारच आहे, पण त्याच्या वेळेस पण माझी धावपळ नको व्हायला, म्हणून 16 आणि 17 मी GS3 करणार आहे कंपल्सरी. 15, ओके, 17, 16, 17, 18, 19, 20 ठीक आहे. 15 आणि 14 मी GS2 करणार आहे पूर्ण. मग एक दिवस माझा पूर्ण पार्ट 1 ला जाईल, एक दिवस पूर्ण पार्ट 2 ला जाईल. ओके, त्याच्यानंतर जे दिवस येतात 13 आणि 12 याला मी काय करेल, GS4 किंवा GS1, आता ते मला एक्झॅक्ट आठवत नाहीये काय करायची ते. आणि इथं उरलेलं परत तेच GS1/GS4. ओके, 11 तारखेपासून, म्हणजे बघा 11 ते 19 या 10 दिवसांमध्ये माझी 4 GS ची एक रिव्हिजन झाली. राईट. आता एखाद्याला प्रश्न पडेल की 2 दिवसात रिव्हिजन कशी होऊ शकते, तर करावी लागते. तुम्ही राज्यसेवा मेन्सला आहात आणि तुम्हाला त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ती करावी लागते, आणि जर तुमच्याकडे प्रॉपर नोट्स असतील तर 100% होते. पण नोट्स जरी नसतील पण पुस्तकं खूप वेळा वाचलेत आणि मला क्लिअर आहे की हे पुस्तक कसं एक दिवसात संपवलं जाऊ शकतं, तर होते 100%. तो त्या वेळेने करायची. मग बघा 10 पर्यंत आपण गेलो. आज तारीख आहे समजा 10. आता 10 डिसेंबर ते 10 जानेवारी 1 महिना तुमच्याकडे आहे. राईट. हे पुढचे 10 दिवस पण तुम्हाला एक्सप्लेन केले. आणि हे जे आहे की 10 डिसेंबर ते 10 जानेवारी हा 1 महिना तुमच्याकडे आहे. त्याच्यामधले 4 तास आपले गेलेत, उरलेले 8 तास. त्याच्यामध्ये मी म्हणेल की एक रिव्हिजन तुम्ही खूप चांगली सगळ्या जीएसची केली जाऊ शकते. एक रिव्हिजन सगळ्या जीएसची केली जाऊ शकते म्हणजे आपल्याकडे दिवस आहेत 30. ओके, 30 मधले मी ऍक्च्युली 24च पकडते. एका जीएसला 6 दिवस, एका जीएसला 6 दिवस म्हणजे बघा 6 डेज इंटू 4 जीएस, 24 दिवस तुमच्याकडे आहेत. आणि 24 दिवसांमधले 8 तास तुमच्याकडे आहेत. मग याच्यामध्ये पण तुम्ही करू शकतात की 6 दिवस मी एक जीएस करणार आहे. 6 दिवस एक जीएस. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया GS1. GS1 मध्ये आपण काय काय वाचणार आहे, हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी तुम्ही काय रिवाइज करताय, मी करते समाधान महाजन सरांचं पुस्तक रिवाइज. जिओग्राफी मध्ये तुम्ही काय करतात ते मी NCERT महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभ पुस्तक आणि थोडेसे ह्युमन जिओग्राफीच्या काही नोट्स असतील तर त्या, आणि उरतो ऍग्री.
ओके ऍग्रीला आता याच्यामध्ये तुम्ही बघा हिस्ट्रीचं जे आहे 2 दिवस, ठीक आहे, समाधान महाजन सरांच्या पुस्तकाला 2 दिवस, जिओग्राफीला 2 किंवा 3 दिवस, कधी कधी 3 दिवस पण लागून जातात किंवा 2.5 दिवस लागताय, आणि ऍग्रीला परत 1 दिवस. ऍग्रीला 1 दिवस सफिशियंट आहे. ओके, हे करत असताना आता एखाद्याला वाटेल की हे एकच दिवस 8 तास एका विषयाचा अभ्यास करणं आम्हाला जड वाटतंय. कॉम्बिनेशन करा, हिस्ट्री 3 तास, जिओग्राफी 3 तास, ऍग्री थोडंफार एखादा 1 तास. पण असं नका करू, एक एक विषय बाजूला ठेवलं जरा बरं पडेल. हे करत असताना हिस्ट्री, जिओग्राफी, ऍग्री वगैरे जर तुम्ही करताय, पॉसिबल झालं तर पीवायक्यू शेजारी ठेवा. पीवायक्यूज वरती चांगला होल्ड आला असेल तर परत परत बघण्याची गरज नाहीये, आणि नसेल आला तर मात्र बघत राहायचं कंटिन्युअसली की काय विचारलेलं आहे वगैरे. हे सो बघा किती दिवस झाले, हे 5 आणि 1 ऍग्रीला 1च दिवस होता ना, झाले 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. सेम विथ GS2, समजा GS2 मला करायचं आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे परत 6 दिवस आहेत. 6 दिवसामध्ये GS2 कसं केलं जाऊ शकतं, 2 दिवस लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, ओके, 2 दिवस अध्ययनचं पुस्तक, आणि 1 दिवस आपलं किशोर लवटे सरांचं पुस्तक, 1 दिवस कायदे वगैरे जे काही तुमचं असेल ते. ओके, GS3 सारख्या विषयाला 6 दिवस खूप झाले. जर तुम्ही आधी त्याच्या व्यवस्थित वेळ वापरलेला असेल तर 6 दिवस GS3 ला खूप झाले. त्याच्यात पण GS3 म्हटल्यावरती 2 सोर्सेस आहे आपल्याकडे, बरोबर, एक खाटेकर सरांचं पुस्तक, एक डेव्हलपमेंटचं पुस्तक. ओके, डेव्हलपमेंटच्या पुस्तकाला 2 दिवस, खाटेकर सरांच्या पुस्तकाला 3 दिवस. ओके, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादा विषय लवकर संपवता येत असेल तर लवकर संपवून मोकळं व्हायचं. त्याच्यामध्ये त्याचा एखादा टेस्ट पेपर सोडवायचा. ओके, MCQ ची प्रॅक्टिस करायची. गरजेचं नाही की मी 6 दिवस सांगितले म्हणून तुम्ही 6 दिवस लावले पाहिजे. एखाद्याचं GS2 GS3 ला माझे नेहमी कमीच दिवस लागायचे, पण ते मला 4 ला आणि 1 ला लागून जायचे, सो मी ते कम्पेन्सेट करायचे. सो तुम्ही पण असंच करू शकता. GS4 ला परत तुमच्याकडे 6 दिवस आहे, त्याच्यामध्ये 3-4 दिवस तुम्हाला यालाच लागतील, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सच्या पुस्तकाला, आणि 2 दिवस तुम्ही करायचे आपलं SNT. ज्यांच्याकडे नोट्स असतील त्यांना हे 6-6 दिवस पण खूप होतील. मग त्यांना तर मी सांगेल की तुम्ही 30 दिवसामध्ये तुमच्या जिथे 1 रिव्हिजन होते बाकीच्यांची, तुम्ही 2 पण करू शकता जर प्रत्येक विषयाच्या नोट्स असतील तुमच्याकडे तर. ओके, हे झालं एक, आपण म्हणू शकतो की एक रफ प्लॅनिंग तुम्हाला दिलंय. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस त्याच्यावरती चेंजेस करू शकतात. ठीक आहे, मग एक मुद्दा येतो मध्ये की टेस्ट सिरीजचा जो प्रश्न तुम्ही मला विचारणार, मला माहिती आहे. मी सांगते की जर तुम्ही आतापर्यंत पीवायक्यू सोडून कोणत्याच विषयाचा एक पण पेपर सोडवला नसेल, एक म्हणजे पीवायक्यू सोडून एक पण पेपर सोडवला नसेल कोणत्याच विषयाचा, तर ते सोडवणं अपेक्षित आहे. कारण पुस्तकं किती वाचले याला महत्व नाही आपली एक्झाम MCQ ची. सो पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नसेल सोडवलं तर मी तुम्हाला सांगेल की पीवायक्यूज वरती तुम्हाला चांगला होल्ड पाहिजेच, पीवायक्यूज वरती तुम्हाला चांगला होल्ड पाहिजेच, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन प्रत्येक GS चे किमान 4 ते 5 पेपर तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. आता बघा, जर तुम्ही सोडवलेले नसतील तर सोडवा, सोडवलेले असतील तर मग तुम्ही ते ऑलरेडी मी म्हणेल की केलेलं आहे ते काम. आणि याच्यातनं काय करायचं, जे तुम्हाला मराठी इंग्लिश सांगितलं की वीकर एरियाज, त्यावरती आपला फोकस करायचा आहे. म्हणजे GS1च्या केसमध्ये, हिस्ट्रीच्या केसमध्ये मला हिंदू महासभा आणि मुस्लिम राजकारण याचे प्रश्न माझे चुकतात, हे मला आज पण आठवतं. सो एक्झामच्या आधीच्या रिव्हिजन मध्ये मी त्याला व्यवस्थित लक्षात घेईल, त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक बनवेल, व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे सेशन्स मला खूप चांगले पाठ आहेत, तर काँग्रेसच्या सेशनवरती माझा प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस. हे मला कसं कळलं, हे जे काही तुम्ही विचार करा, 4 पेपर एका विषयाचे, 150 × 4 किती MCQ होतात, 15×60 600 MCQ. 600 MCQs तुम्ही स्वतः हाताळले आणि पीवायक्यूज वेगळे, खूप सारे पीवायक्यूज आपल्याकडे. सो प्रत्येक विषयाचे 4-4, 5-5 पेपर सोडवा. आता सोडवले नसतील तर आता घ्या सोडवायला, आधी सोडवलं असेल तर ओके, काही इश्यू नाही, मग ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन मटेरियल काही वाचायचं नाही. एक लक्षात घ्या, एक्झाम मध्ये 3 लेयर्स असतात. पहिला लेअर ना कंटेंटचा लेअर आहे. ओके, कंटेंटचा पहिला लेअर असतो, मग लॉजिकचा लेअर असतो, आणि मग लकचा लेअर असतो. ओके, आपल्याकडनं बऱ्याचदा काय चूक होते, वी फोकस हिअर, माझं लॉजिक कसं बरोबर येईल, तुक्का कसा बरोबर येईल. सगळ्यात मेन जर काही असेल ना तर ते मी म्हणेल की ते हे आहे की कंटेंट. खाटेकर सरांच्या भाषेमध्ये चौकट जी आहे आपली, चौकट आधी फिक्स करा. चौकटीला अजिबात नका चुकू देऊ. मग तुम्हाला बाहेरचे काही चुकले, लॉजिक, त्याच्यानंतर लक, तर ते काही मॅटर करत नाही जास्त. सो हे झालं टेस्ट सिरीजचं. त्याच्यानंतर सगळ्यात मेन सांगायचंय ते म्हणजे मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचे पेपर. ओके, आधी जर मेन्स दिले असतील तर माहिती असतं आपल्याला किती मार्क्स मिळाले.
आधी मेन्स दिलेले नसतील, पहिलीच मेन्स असेल, किमान 3 पेपर तुम्ही आधी लिहिले पाहिजे. ओके, 3 पेपर्स डिस्क्रिप्टिव्हचे. का माहितीये का, विजडम शब्द विचारला आयोगाने तिथं ट्रान्सलेशन मध्ये, नाही सुचला अनेकांना की शहाणपण शब्द लिहिला जाऊ शकतो विजडमला. विजडम वरतीच 5-5, 7-7 मिनिटं थांबलेली जनता आहे. ओके, आणि हा पेपर कव्हर होणं इज, मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगते, पेपर कव्हर होणं इज फर्स्ट स्टेप, की तुम्ही आहेत त्या रेसमध्ये, किंवा आपण म्हणू शकतो की तुम्हाला तो पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. तो पेपर असा आहे, एक्सलन्स 60 तास तिथं करायचा नाही. यू नेव्हर नो. तो पेपर सब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही कसा लिहिला, समोरच्याला तुमचा मुद्दा पटला का, तुम्ही खूप जास्त कोट लिहिले, समोरच्याला त्याचा राग आला की खूपच कोट लिहिलेत, यू नेव्हर नो. सो त्या पेपरमध्ये पूर्ण पेपर कव्हर होणं इज फर्स्ट थिंग, की तुम्हाला प्रत्येक याच्यात काहीतरी ऍव्हरेज मार्क्स मिळतील आणि यू विल सिक्युअर ऍव्हरेज मार्क्स. सो याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची. जर अजून पण कोणी एकही पेपर लिहिला नसेल डिस्क्रिप्टिव्हचा, तर लिहिणं गरजेचं आहे. किमान 3 पेपर लिहिले पाहिजे. आणि एखाद्या तास असेल की 3 माझे लिहून झालेत, पण तरी पुढच्या 40 दिवसांमध्ये तुम्ही 2 पेपर लिहा, म्हणजे तुमचे टोटल 5 पेपरची प्रॅक्टिस झालेली असेल. याच्याने होतं का तुम्हाला सांगते, माइंड सेट असतो आणि आपण त्याला हॅबिच्युअल झालेलो असतो. मला माहिती आहे की ट्रान्सलेशन लिहिताना, एसे लिहिताना काय काळजी घ्यायची, काय नाही घ्यायची, नवीन काही वाटत नाही. कोणती पण गोष्ट आपण नवीन करायला घेतो ना, तेव्हा ती आपल्याला तेवढी म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही. एकदा त्याच्यासोबत कम्फर्टेबल झालो आपण, किंवा आपल्याला छान कॉन्फिडन्स येतो. आणि परत जास्त ओपनिंग पेपर आहे आपला हा. तर याच्यामध्ये एखाद्याचं ट्रान्सलेशन राहिलं, एसे राहिला, पुढच्या पेपरवरती डायरेक्टली प्रेशर क्रिएट होतो आपल्यावरती. सो पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली करणं, पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली ना, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह, दुसऱ्या दिवशीचा पेपरची रिव्हिजन पण खूप चांगली होते. पहिल्या दिवशी एखाद्या टॉपिकला एखाद्या ठिकाणी फटका बसला की पुढच्या रिव्हिजन करण्यावरती पण आपला परिणाम होतो. सो कीप इट सिम्पल. आधीच आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असेल तर आपण त्या दृष्टीने प्लॅनिंग करतो आणि तसं आपण बिहेव करतो. सो हे 5 पेपर तुम्ही करून जा. आतापर्यंत ज्यांचे 3 झाले असेल त्यांनी अजून 2 करून जा. ज्यांचं काही झालं असेल किमान 3 पेपर लिहून जा. वेळ लावून लिहायचे डायरेक्ट 9 ते 12. पुढच्या संडेला 9 ते 12चा स्लॉट फिक्स करायचा. तर फॉर एक्झाम्पल 2019, 20 आणि 21 मस्तपैकी या 3 पेपरची प्रिंट आउट काढून आणायची, आणि ती जी आपली असते काय म्हणतात आन्सर कॉपी, तिची पण प्रिंट आउट काढून आणायची आणि सरळ बसून लिहायचा. सिन्सिअरली लायब्ररीमध्ये बसायचं, वेळ लावायचा, मोबाईल बॅगमध्ये टाकून द्यायचा, 9 ते 12 पेपर लिहून काढायचा. लायब्ररीमध्ये कोणीतरी एखादा व्यक्ती असतो ज्याचं मराठी थोडंफार चांगलं असतं किंवा त्याला चांगले मार्क्स आलेले असतात, त्याला सांगायचं की तुला जमेल तसं एकदा याला इव्हॅल्युएट कर. केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, पण आपण प्रिपेअर्ड आहोत याचं एक मी म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचं लक्ष. डिस्क्रिप्टिव्हचा पेपर 3 पेपर तरी तुम्ही लिहून जाणं अपेक्षित आहे. त्याच्याने काय होतं, आपल्या माइंडला सवय लागते वाक्य जुळवाजुळव करायची. बऱ्याचदा बघा ट्रान्सलेशन मध्ये कसं होतं, इंग्लिश मधलं वाक्य खूप मोठं असतं आणि मराठीत जेव्हा करायला जातो ना, इंग्लिशमध्ये 2-3 कीवर्ड सुटून जातात आपल्याकडनं. मग आपल्याला ते कागद टाकून वरती लिहावं लागतं, नाही का. म्हणजे आपण फक्त लिहितो की असं समजा काहीतरी विशेषण असेल तर ते विशेषण राहून जातं, परत असं वरती टाकतो आपण त्याला कागदपत्र टाकून. ते कळतं की ह्या व्यक्तीने वाक्याचं ट्रान्सलेट करताना घाई केली म्हणून त्याला असं टाकावं लागलंय. जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा आधीच कळलेलं असतं की एखादा शब्द राहून जाईल तुझा, तो पूर्ण नीट वाच आणि पूर्ण वाक्याला ट्रान्सलेट कर आणि मग लिही. पण जेव्हा नवीन करतो ना, म्हणजे तुम्ही प्रयोग करून बघा, सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सलेशन लिहायला लागेल. असं खूप वेळा करावं लागेल तुम्हाला. कीवर्ड सुटला, नंतर तुमचं माइंड स्वतःला सांगायला की घाई नको करू, पूर्ण वाच, ट्रान्सलेट कर आणि मग लिही. सो हे करणं महत्वाचं आहे या पेपरसाठी. ओके, मग येतं त्या 3 दिवसाचं प्लॅनिंग. ओके, त्या 3 दिवसाचं प्लॅनिंग सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला एक वाक्य सांगते, मला माझ्या मेंटॉरने सांगितलेलं. एक्झामचे 3 दिवस ठरवतील पूनम की तू डीसी होशील, डीवायएसपी होशील, तहसीलदार होशील की क्लास 2 होशील. ओके, ह्या वाक्यामागे त्यांचं काय आर्ग्युमेंट होतं, कारण की या सगळ्या कट ऑफ मध्ये फक्त 5, 7, 2, 4 एवढाच फरक असतो. आणि मला ते खूप म्हणजे पटलं होतं ते वाक्य. साहजिक आहे ना, डीसीच्या आणि डीवायएसपीच्या कट ऑफ मध्ये किती फरक असतो तुम्ही लिस्ट बघा, 4-5 मार्काचा फरक. आणि 4-5 मार्काचा फरक म्हणजे अभ्यास खूप व्हेरी नाहीये. एक्झामचे 3 दिवस कसं बिहेव केलं आणि एक्झाम हॉलमध्ये ते 3-4 प्रश्नांनी काय तुमचं ठरवलं मेरिट, याच्यावरती ठरतं की तुम्ही काय होणार आहात. सो एक्झामचे 3 दिवस एक सरांनी शब्द वापरला की तपश्चर्या. साधू मुनी वगैरे कशी तपश्चर्या करत असतात की त्यांच्यासाठी त्यांचं म्हणजे ध्येयापासून विचलित व्हायचं नाही किंवा शांत राहायचंय, तर सेम आपल्यासाठी ते 3 दिवस असतात. सो आपण त्या 3 दिवसांबद्दल बोलूया. 20 आहे, 21 आणि 22. आता बघा, 20 ला तुमचा पेपर आहे आधी डिस्क्रिप्टिव्हचा, बरोबर.
डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे, मग इथे ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे, इथं GS1 चा पेपर आहे, इथं GS2 चा पेपर आहे, इथं GS3 चा आहे, इथं GS4 चा आहे. ओके, इथे होते तुमची सुटका. आता इथे बघा काय करायचंय, तुम्हाला सांगितलंय 18 आणि 19 कशाला देतोय आपण, मराठी इंग्लिश कम्प्लिटली. काय करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये, 18ला पूर्ण मोरावाळिंबे सरांचं पुस्तक अतिशय शांततेत वाचणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर 18ला परत इंग्लिशचं, आता इंग्लिश सारख्या विषयामध्ये तुम्ही परीक्षेच्या दिवशी वाचण्यासाठी काय तयार केलेलं आहे त्याला खूप महत्व आहे. केलेलं नसेल तर अजून पण 40 दिवस आहेत, तयार करा. कसं केलं जाऊ शकतं, तुम्हाला एक डॉक्युमेंट बघितलं असेल तुमच्याकडे की पालनसुरी मधले इम्पॉर्टंट रूल्सचा एक PDF बनवलेली आहे, चॅनलवरती पण आहे माझ्या, किंवा तुम्ही स्वतः बनवा. ती कशी बनते की फर्निचर हा शब्द एकटा येतो, फर्निचर येत चुकीचा. ओके, किंवा ऍज वेल ऍज सोबत क्रियापद कसं घ्यायचं, फर्स्ट नुसार घ्यायचं की सेकंड नुसार घ्यायचं, नॉट ओनली बट ऑल्सो नुसार, सेकंड नुसार घ्यायचं. हे जे सगळे PYQs मधनं एक्स्ट्रॅक्ट केलेले रूल्स आहेत त्याची एक छोटी यादी बनवायची स्वतः. ओके, आणि त्याच्यासोबत अजून जे काही आपले म्हणेल की सगळ्यात आयोगाने विचारलेले वोकॅब्युलरी वगैरे तुमची काही डायरी असेल वोकॅब्युलरीची ती, पण रूल्सची एक आपल्याकडे मिळेल की एक लिस्ट केलेली पाहिजे जी तुम्ही 18 आणि 19 मध्ये वाचणार आहेत. इंग्लिशचं पण तुम्ही सगळे चॅप्टर्स काही ओव्हरलुक करताय किंवा महेश पाटील सरांचं पुस्तक रिवाइज करताय, ते 18-19 करून 19ला कोट्स रिवाइज करायचे आपल्याला. आपण याच्यासाठी खूप सारे कोट्स वाचलेले असतात, बरोबर, कोट्स रिवाइज करायचे. 19ला दुपारच्या वेळेमध्ये आयोगाचे PYQs वगैरे पण जर बघता आले आपल्याला, किंवा तुमचा एखादा टॉपिक राहिला असेल तर तो करणं अपेक्षित आहे. आणि 19ला जमलं तर आहे ना 1.5 तास काय करायचं, एखादं ट्रान्सलेशन लिहून बघायचं, प्रॅक्टिस. ओके, ट्रान्सलेशन लिहून बघायचं, प्रेसी लिहून बघायचं, जमलं तर 1-1.5 तास. किंवा 18-19 मध्ये तुम्ही मराठी इंग्लिशच करा, पूर्ण थरोली करा, वोकॅब्युलरी वाचा, त्याच्यानंतर पुस्तक वाचा, PYQs बघा. 18-19 2 दिवस खूप सफिशियंट वेळ आहे. किंवा 19च्या दिवशी एक केलं जाऊ शकतं डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरसाठी. आपल्या टेलिग्रामवरती, सगळ्याच टेलिग्रामवरती खूप साऱ्या लोकांच्या टॉपर्स कॉपी आलेल्या असतात, ज्यांना एसे मध्ये चांगले मार्क्स मिळाले. त्या कॉपीज बघायच्या त्यावेळेमध्ये, की एखादा कोट आपण पण तोच पाठ केलेला असतो, तो रिवाइज होतो, किंवा इथे यांना चांगले मार्क का दिले असू शकतात याचं एक जजमेंट येतं आपल्याला. पेपर कसा कव्हर केला याचं एक जजमेंट येतं, किती पानांचा निबंध लिहिलेला आहे हे सगळं आपल्याला अंदाज याच्यामध्ये येतो. मेन इथून सुरुवात होता आपला सीन. 20ला सकाळी काय वाचायचं. ओके, 20ला सकाळी मी वाचायची. आता हे मी काय केलं हे सांग, तुम्ही याच्यात चेंज करू शकतात. मी काय करायचे, कोट्स वाचायचे सगळे. ओके, कोट्स वाचले. डिस्क्रिप्टिव्हचा पेपर झाला, 9 ते 12 पेपर झाला की 12 ते 1 आहे आपला ब्रेक, लंच. आपण लंच करणार आहे. 1 जास्त होतो, 12:30लाच आपण होतो फ्री. 12:30 ते पुढचा जो काही वेळ आहे 3.5 तास भेटतं आपल्याला ऑलमोस्ट, बरोबर. पुढचा पेपर 4ला आहे ना आपला, 3 पर्यंत आपण म्हणू. 3 पर्यंत सगळ्यात आधी मोरावाळिंबे सरांचं पुस्तक रिव्हिजन, परत एकदा रिव्हिजन. फक्त याच्यामध्ये सिक्वेन्स, आधी विकर एरियाज मग स्ट्रॉंगर एरियाज, जे आपल्याला प्रॉब्लेम येते. आणि इथं काय रूल्स इंग्लिशचे, जी तुम्हाला सांगितली ना एक लिस्ट, एक PDF स्वतःची बनवलेली पाहिजे की रूल्स मला रिवाइज करायचे आहेत, जिथे आयोगाचे ट्रॅप्स असतात, आयोगाचे आवडते टॉपिक्स, त्याच्यावरचे रूल्स यायचं रिव्हिजन करायचे. पेपर झाला, 4 ते 5 पेपर झाला. 6 वाजता रूम वरती येऊन परत फ्रेश होऊन रिव्हिजन सुरू. दुसऱ्या दिवशी आपला GS1 GS2 चा पेपर आहे. GS1 मध्ये काय करायचं, हिस्ट्रीचे असे टॉपिक जे तुम्हाला लक्षात राहायला प्रॉब्लेम आहे. हे 40 दिवस तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअस लिस्ट करायची की आपल्याला काय वाटतंय. इथे थोडेसे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही बघून घ्या हिस्ट्रीचे. ओके, आणि त्याच्यानंतर GS2 चं लक्ष्मीकांतला ओव्हरलुक करा. सगळे चॅप्टर्स होणार आहेत का, नाही होणार ऑब्व्हियसली. वेळ किती भेटतो, फॉर एक्झाम्पल 6 जर ऍक्च्युअली मी खूप लवकर घेतलं, 6:30 ते 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 5 तासाच्या मध्ये 1 तास जेवायला लागलं, म्हणजे हार्डली आपल्याकडे 4:30 पावणे 5 तास असतं. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतला थोडं ओव्हरलुक करा, आर्टिकल्स वगैरे त्याचे हे ते. GS1 मधले हिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स तुम्हाला अवघड झालेले टॉपिक्स बघून घ्या. आणि जॉग्राफी मध्ये काय बघायचं माहिती का, ह्युमन जॉग्राफी, ते आता नवीन आलंय ना, पॉसिबिलिझम वगैरे, त्याचे काही स्कॉलर्स वगैरे, ते बघून घ्यायचं. जॉग्राफी हिस्ट्री झालं. आणि इथे सकाळी सगळ्यात आधी काय करायचं, ऍग्री. हे माझं आहे. आता एखादा ऍग्री ग्रॅज्युएट असेल त्याला सकाळी ऍग्री करण्याची गरज नाहीये, पण तो सकाळी काय करेल, हिस्ट्री करेल.
ओके. सो हे तुमच्यानुसार करा, पण माझं फिक्स असतं की सकाळी मी समजा उठले की एक 7 ते 9 2 तास माझ्याकडे आहेत. 7 ते 9 मध्ये मी ऍग्री पूर्ण माझ्या नोट्स रिवाइज करून व्हायच्या, ओव्हरलुक करून व्हायच्या. सो ऍग्री केला, GS1 चा पेपर झाला, विषय संपला. इथं सगळ्यात आधी काय करायचं माहिती का? ऍक्ट्स आणि इलेक्शनचा डाटा GS2 च्या पेपरच्या आधी ऍक्ट्स वाचायचे, पेपरमध्ये जाऊन आधी ऍक्ट सोडवायचे. इलेक्शनचा डाटा खूप सारा डाटा आहे, कोणता राज्य पक्ष कोणता राष्ट्रीय पक्ष त्याचं काय हे ते. सो ऍक्ट्स आणि इलेक्शनचा डाटा रिवाइज करायचा, जमला तर पंचायत राज रिवाइज करायचा. ओके, वेळ भेटला तर करा, नंतर ठीक आहे. GS2 चा पेपर झाल्यानंतर घरी आल्यानंतर काय करायचंय सगळ्यात आधी, तर तुम्हाला एक जो असं मी म्हणेल की इथे ना सकाळी 1.1 1.2 आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन 2.11 आहे का, ते 2.11 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सगळ्यात जास्त मार्क दिलेले टॉपिक्स 25 लिटरली टॉपिक्स असतात. सो माझं इथं त्याची रिव्हिजन आहे. इथे काय करणार आहे मी संध्याकाळी जे काही उरलेले टॉपिक्स असतील ना, जे मी सकाळी नाही करत आहे ते सगळे GS3 चे ओव्हरलुक आणि सगळ्यात मेन म्हणजे GS4 चं इकॉनॉमी रिवाइज. ठीक आहे. इथे GS3 चा पेपर झाल्यानंतर इथे मी करणार आहे इकॉनॉमिक सर्वे. कुठून करायचा? पृथ्वी बेस्ट. ओके, पृथ्वीमध्ये आलेला असतो इकॉनॉमिक सर्वे, तो करायचा. आणि SNT चॅप्टर्स कोणते करायचे ज्याच्यात हाय यील्डिंग आपल्याला भेटतात? न्यूक्लिअर, बरोबर, न्यूक्लिअर, डिझास्टर, अजून काय एनर्जी. ओके, स्पेस आणि एनर्जी. आणि कम्प्युटरमध्ये काय करायचं ते जे आहे ना IPv4 IPv6 म्हणजे कन्फर्म प्रश्न आहे, असा जर काही टॉपिक असेल कम्प्युटरचा तो ओव्हरलुक करून घ्यायचा आणि GS4 चा पेपर द्यायचा. GS4 चा पेपर झाला का सुटले. ओके, हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? याच्यात काही डाऊट कोणाला? आता एखाद्या म्हणेल की नाही होते एवढं, पण ऍटलीस्ट आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की मला नक्की काय करायचंय. बऱ्याचदा लोकांना हेच माहिती नसतं की ते काय करणार 3 दिवसामध्ये, कन्फ्युज असतो आपण. या 3 दिवसामध्ये आपल्या स्वतःचा एक कोड ऑफ कंडक्ट पाहिजे. ओके, की इतके वर्ष ह्या 3 दिवसासाठी अभ्यास केलेला आहे. ओके, सो हे 3 दिवस जस्ट बी विथ युअर सेल्फ. पेपर झाला, किती अटेम्प्ट केले, कसा गेला पेपर, मैत्रिणीला कॉल कर, मित्राला कॉल कर, मेंटरला कॉल कर, गरजेचं नाही. एकदम ज्याला आपण म्हणतो ना मी टाइम, कारण सांगते आपण ह्या 3 दिवसांमध्ये एवढे पॉझिटिव्ह असतो ना स्वतःबद्दल किंवा एक्झाम बद्दल, की एखाद्याने असं जरी म्हटलं ना की यार पेपर सोपा होता, म्हणजे आपला तो जर अवघड गेलेला असेल तर झाड एकदम तिथंच आपण अर्धे करून पडलेलो असतो. त्याच्यामुळे इतकं सिंपल, कोणाला विचारायचंच नाही कसा गेला पेपर. एक पेपर झाल्यावरती तुम्हाला ऑलरेडी पुढे पेपर आहे ना, तो गरज नाही विचारायची. जोपर्यंत GS4 चा 150 नंबरचा गोल करत नाही तोपर्यंत सगळे रेस्ट मध्ये आहेत आणि आपली परीक्षा सुरू आहे, हा अप्रोच. नाही तर एक पेपर झाला लगेच आपण हुश केलं, 2 पेपर झाले लगेच हुश केलं, गरजेचं नाही. एकदम सांगते काय, एव्हरी मार्क्स काउंट. ही मेन्स आहे. प्रिलिम्स असते ना, तुम्हाला एवढा ताणपण दिला नसता काय 120 मार्क पडा पासवा. इथे तुमचा प्रत्येक मार्क ठरवतो. म्हणजे बऱ्याच असं असतं की सुरुवातीला आपण असं म्हणत असतो ना की काही पण भेटलं तरी चालेल, कोणती पण पोस्ट भेटली तरी चालेल. म्हणजे लोकांना भेटली ना त्यांना विचारा, ते कधी सेटल डाऊन होत नाही. मग ते असतं की क्लास 1 झालं पाहिजे, क्लास 1 झाल्यावरती यार परत DC डिवाइस तहसील झालं पाहिजे, हे संपत नाही हे रेस. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण मेन्सला फुल टाइम आपल्याला मेन्स करण्याची संधी भेटते त्यावेळेस आपण तो वेळ पूर्ण वापरून घेतला पाहिजे. उगाच कोणाला कॉल करणं नाही का, कॉल मेसेज अजिबात करायचे नाही. आणि मी तर म्हणते 3 दिवस सगळ्या टेलिग्राम चॅनल्स पासून मुक्ती घेतली तरी चालते. ओके, काय होतं की इनडायरेक्टली आपल्याला कंट्रोल करत असतात ते. ओके, ते इन्स्टंट करत असतात आपल्या माइंडमध्ये. आपल्याला ह्या 3 दिवसांमध्ये असं पाहिजे की मी खूप छान अभ्यास केलेला आहे, मी त्या मधले जे ब्रेक्स आहेत त्याच्यामध्ये पण एक शॉर्ट टर्म रिव्हिजन करून एक्झाम हॉलमध्ये त्या टेम्पोमध्ये राहणार आहे, एवढं आपल्याला क्लिअर पाहिजे गोष्टी. आणि घरच्यांना सुद्धा सांगून द्यायचं आधीच रोज मला कॉल करायचा नाही पेपर कसा गेला. परीक्षा 3 दिवसाची आहे माझी, सो 3 दिवसानंतर तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. त्यांना तुम्ही एकदा सांगितलं की त्यांना कळतं की याला काही कॉल करण्याची गरज नाही, ते काही कॉल करत नाही. परीक्षा आधी त्यांनी शुभेच्छा द्यायला कॉल केला की सांगायचं की आता 3 दिवस परीक्षा आहे, पूर्ण पेपर आहेत, मी पूर्ण ऑक्युपाईड आहे, मला वेळ पण नाहीये. सो 3 दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल कशी गेली परीक्षा, पण आता मला काही विचारू नका. तुमच्या सेंटरच्या जवळ राहणं प्रेफर करा. आता पुण्यामध्ये ऍक्च्युली खूप लांब लांब सेंटर्स असतात, तर मुलांचे जरा हाल होतात. जरा पैसे जाऊ द्या पण वेळ वाचवा, कारण की वेळेची आणि पैशांची तुलना होऊ शकत नाही, परीक्षेच्या काळात तर होऊ शकत नाही. सो एक्झामच्या जवळ सेंटर घ्या, जेवणाची वगैरे सोय कशी होईल ते बघा प्रॉपरली. नातेवाईकांकडे राहायला जाऊ नका. ओके, खूप धोक्याचं असतं ते. कारण की काय आला कसा गेला पेपर सांग,
काय म्हणजे एक तर त्यांना परीक्षेचा सिरियसनेस नसतो आणि त्यांना असं पण अपेक्षित नाही, कारण की त्यांना माहित नाही इथे किती हार्श कॉम्पिटिशन आहे. पण ते आज कोणता निबंध होता दाखव, मग मग त्यांना त्यांच्या शाळेचे दिवस आठवतात. अरे असं होतं का, आपलं काहीतरी वेगळं चालू असतं की आपल्या पुढच्या 3 दिवसांनी टेन्शन असतं. सो नातेवाईकांकडे बिलकुल जाऊ नका. आणि समजा गेले तरी, समजा बहीण भाऊ असतात काहींचे मोठे वगैरे, जाताना त्यांना आपला कोड ऑफ कंडक्ट सांगून द्यायचा की मी असेल तिथे, मी माझ्या रूम मध्ये अभ्यास करत असेल, जेवायचं ताट आतील, मी आताच अभ्यास करेल. 3 दिवसानंतर मी तुम्हाला प्रत्येक पेपरचं सांगेल कसा गेला, काय गेला, कसं असतं हे सगळं, पण 3 दिवस नाही. हे का सांगते, या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली अफेक्ट करतात. मला स्वतःला केल्यात 19मेला, त्याच्यावरनं सांगते की खूप वेगळा माहोल असतो. आई वडील एक वेगळी गोष्ट आहे की ते पूर्ण आपल्याला नाही का आपल्या मोडनुसार गोष्टी अरेंज करतात. हिची परीक्षा आहे तर मग एकदम नाही का घरातलं वातावरण शांत ठेवतील, आपल्याला प्रॉपर जेवण वगैरे या गोष्टी सगळ्या देतील. पण बाकीच्यांकडनं तशी अपेक्षा ठेवू शकत नाही आपण, त्यांना तेवढा सिरियसनेस पण नसतो परीक्षेचा. सो ती एक काळजी घ्या. आणि मी तर यामध्ये ऍक्च्युअली आता फॉर्म भरून झालेत, पण मेन्स एक्झाम सेंटर टाकताना जरा चिल सिटीमध्ये टाकायचं कधी पण. पुणे इज ऑलरेडी ओव्हर क्राऊडेड, म्हणजे ते परीक्षेला जाताना 4-4, 5-5 गाड्या वगैरे पण लोकांच्या, म्हणजे आपण कॅबमध्ये पण बसलो कोणत्या तरी परीक्षेचेच लोक असतात नाही का, आणि मग ते वातावरण ते तसं असतं. पण तेच जर आपण म्हणलो की जिथे खूप कमी गर्दी असते अशा सेंटर तुम्ही टाकलं ना, एक पीस फील करतो आपण. सो आता ठीक आहे, तुम्ही जे काही टाकलं असेल त्याच्याबद्दल, पण आपला कोड ऑफ कंडक्ट आधीच ठरवून घ्यायचं 3 दिवस वगैरे. तुमचा मागच्या मेनचा परफॉर्मन्स खूप काही पण असेल, किंवा आम्ही पण डिस्कस करताना म्हणजे बॅचमेट्सला पण सांगते की जरी आपण पोस्ट होणार असलो, पण मेन्सला जसं तर आपण अस्पायरंटच आहोत. उगाच चर्चा करून की मागच्या वर्षी असा पेपर आला तर त्याच्यात काही अर्थ नसतो. सो ही गोष्ट क्लिअर असू द्या. 3 दिवस खूप ज्याला आपण म्हणतो ना की फोकस मोडमध्ये राहायचंय आपल्याला, आणि छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला कशी डिस्टर्ब करणार नाही, आणि मोठ्यातली गोष्ट पण आपल्याला कशी डिस्टर्ब करणं याच्यावरती आपला फोकस पाहिजे. होतं कधी कधी जरा आपण म्हणतो ना की इमोशनल होऊन जातो आपण, की माझ्यासोबत झालं होतं 20च्या वेळेसला. एक प्रश्न आलेला होता बघा, तो 1857च्या उठावात कुठल्या भागाचं नेतृत्व कोणी केलं, असं नगर, मुंबई वगैरे ते जी जोड्याला प्रश्न होता ना, तो 20च्या याला आलेला प्रश्न. तर GS1च्या पेपरला तो प्रश्न आलेला होता आणि माझा तो प्रश्न चुकला. बरं ऍक्च्युली तो प्रश्न आला आणि मला आठवत होतं की समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये ह्या साईडला तो टेबल आहे. ओके, हे मला आठवत होतं. पण ते मी म्हणलं की फोकस रिडिंगचं काय होतं, तेव्हा जर मी ते नीट वाचलं तर त्या एक्झाम हॉलमध्ये मी कॉन्फिडंट फील केलं असतं. पण तेव्हा मी त्याला असं थोडंसं नाही का कॅज्युअली त्या वाचलं असेल आणि मला प्रश्न तो आठवला नाही एक्झाम मध्ये. घरी आल्यावरती काय झालं, माझ्या ते समाधान महाजनचं पुस्तक वरतीच होतं. तो मला टेम्पटेशन आवरलं नाही, उघडलं त्याला आणि नाही का असं बघितलं काय त्याचं उत्तर, आणि माझा प्रश्न चुकला होता. सो त्या एका प्रश्नाने ना माझा अर्धा तास फोकस होता GS2ची रिव्हिजन करायला, GS3ची रिव्हिजन करायला. सांगायचा मुद्दा काय आहे की टेम्पटेशन खूप छोटं असतं, मग ते आपल्यावरती लॉंग लास्टिंग परिणाम करतं. मग मी ठरवलं की GS2चा पुढचा जो पेपर असेल त्याला मी अजिबात असं काही करणार नाही. माझे सलग 3-4-5 वर्ष जरी चुकले तरी काहीच मॅटर करत नाही. तर मी तो प्रश्न बघितलाच ना, माझा अर्धा तास वाचला असतं ना पुढच्या रिव्हिजनचा. आणि होतं काय की आपण परीक्षेला वेळ खूप दिलेला असतो, रिव्हिजन खूप चांगली केलेली असते, पण आपल्याला असं असतं की प्रत्येक प्रश्न माझा बरोबर आला पाहिजे किंवा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, ओव्हर सिरियसनेस. तो एक प्रश्न चेक केला आणि सगळं माझा अर्धा तास माझा कॉन्सन्ट्रेटच होत नव्हतं. मी आईला म्हटलं की असा प्रश्न चुकला. आई म्हणजे तू चेक का केला, परीक्षा बाकी आहे ना, तूच सांगितलं ना मला परीक्षा बाकी आहे. म्हटलं हो, पण मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगितलं. 20च्या मेन्सला हे केलं, 21ला नाही केलं. हे 21ला सांगितलं की पेपर झाला, प्रकरण ठेवून दिलं, डायरेक्ट त्या नोट्स आल्यावरती बाजूला ठेवून द्यायचे, जेणेकरून आपल्याला वाटणार पण नाही की बघावं नाही का असं. सो ही एक काळजी घ्यायची. आणि एक्झामचे 3 दिवस जेवणाचं वगैरे व्यवस्थित व्यवस्था करा. आजारी कोणी पडू नका एक्झामच्या आधी, तर खूप होतं ते आपल्याला आजारी पडणं. आजारी पडू नका, हेल्दी खा वगैरे. एक्झामच्या मधला वेळ तो सगळ्या नीट वापरा. डिस्कशन्स करू नका. आपल्या आजपर्यंत खूप सवय असते, म्हणजे मी एवढे 3-4 वर्ष खूप ऑब्झर्व केलंय की ऑब्झर्व करतो ना आपण लोकांना, तर खूप जास्त पेपर बद्दल लगेच जजमेंट द्यायला लागतो आपण. थोडा टफ होता, पेपर थोडा लेंदी होता, 3 दिवसानंतर करा ते. प्रिलिम्सला एक वेळेस चालतं, प्रिलिम्सला तुम्हाला सांगितलं 120 मार्क्स पाडले की तुम्ही पासच असतात, मग यू आर फ्री की तुम्ही काही पण डिस्कशन करता. मेन्समध्ये नाही चालत, मेन्समध्ये एव्हरी मार्क्स काउंट्स, एव्हरी ऍक्शन काउंट्स. सो ही एक काळजी घ्या. ओके, सो आय थिंक दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. असेच सिली मिस्टेक्स टाळण्यावरती कसा फोकस असला पाहिजे हे एक महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द मेन्स. बऱ्याच लोकांना मेन्सला याच्यामुळे मार्क जातात लोकांचे. केलाय म्हणजे मी एक्झाम हॉलमध्ये हा प्रश्न बघते तेव्हा मला कळतंय, तेव्हा दिल्लीचे इलेक्शन झाले होते. तो करंटमध्ये मी हा डाटा वाचलेला आहे की अरविंद केजरीवाल यांनी किती सीट जिंकल्या आहेत त्यांच्या पक्षाने, आणि त्यांच्या मागच्या 2 इलेक्शनचा परफॉर्मन्स पण मी तेव्हा वाचलेला आहे. सो हा प्रश्न आल्यावरती मी जेव्हा पहिलं बघते IIT मुंबईचे विद्यार्थी आहेत, तर माझा ट्रॅप पहिला आहे इथे मुंबई.
की मला चेक करायचे की ते खरंच मुंबईचे होते की नव्हते. ओके. दुसरी गोष्ट, त्यांच्या पक्षाने पंजाबच्या 2022च्या मध्ये विधानसभा 17 पैकी 92 जागा विजय प्राप्त केलेला आहे. आता बघा याच्यामध्ये हे 3 ठिकाणी ट्रॅप्स आहेत, हे तुम्हाला चेक करायचे. आणि हे चेक केले कसं असतं, 2 गोष्टी असतात, कंटेंट आणि लॉजिक. जर एखाद्याला कंटेंटच सगळ्याचा माहितीये तर लॉजिकचा रोलच येत नाही, प्रश्न सुटला. ओके. मग एखाद्या वेळेस कसं होतं, पहिल्या वाक्याबद्दल आय एम प्रिटी शुअर, दुसऱ्या वाक्याबद्दल मला माहित नाहीये, दुसऱ्या वाक्याबद्दल पण हे मला माहितीये, हे मला माहित नाही, राज्य हे आहे का वर्ष हे आहे का. सो जेव्हा आपण वाचतो एखादी गोष्ट, जेव्हा अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल पृथ्वी परिक्रमामध्ये आलंय बॉक्समध्ये माहिती, ती जर मी नीट वाचलेली असेल आणि त्याचं नोट्स काढून ठेवलेल्या असतील तर हे मला सुटणार आहे लगेच. ओके. सो आणि एमसीक्यू वाचताना सोडवताना हेच ट्रॅप्स ओळखणं आपल्याला बरेच वर्ष कळत नसतं की कुठे कुठे आपल्याला चेक करायचं असतं स्टेटमेंट. आणि वरती काय वाक्य, इथे काय योग्य विधान ओळखाय. बऱ्याचदा असं होतं की आपण हे तर बरोबर करतो पण खाली अयोग्य विधान असतं आणि मार्क करताना चुकवतो. सो सिली मिस्टेक्स अशा होतात, त्याची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. का अरे हा येस. आता पुढचा पक्ष बघा, आरपी काय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. हा येस, डबल टिक. पहिली तारीख ही आयोग इतकं महान आहे, 21 ह्याच पेपरमध्ये बहुतेक लोकपाल आणि लोकायुक्त याच्या केसमध्ये आयोगाने विचारताना लोकपालची वर्ष बरोबर दिलं, तारीख चुकवली. 2 ऑक्टोबर का 25 ऑक्टोबर असं काहीतरी आयोगाने गोंधळ केलाय. सो फक्त वर्ष माहित असणं अपेक्षित नाहीये. म्हणजे आयोगाच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगते, नेहमी डेट, मंथ, इयर, पर्सन, लोकेशन हे गोष्टी म्हणजे आयोग एक्सपर्ट आहे याच्यामध्ये आपल्याला गंडवायला. सो आपण पण तेवढं स्मार्ट राहायचं. जर मला माहितीये ना आयोगाचे हे ट्रॅप्स आहेत, मी वाचतानाच माझं इतकं चांगलं की आरपीआयची तारीख जर मला माहिती असेल ना तर इथे समजा 13 ऑक्टोबर आहे खरी तारीख आणि यांनी 3 ऑक्टोबर दिली, तिथलं तिथं मला कळतं वाक्य चुकीचं. कॉन्फिडन्स एक्झाम मध्ये हॉलमध्ये कसा येतो याच्यामुळे येतो, मला कन्फर्म माहिती चुकीचं, अयोग्य विधान हे तर चुकीचंच आहे, बाकीची वाचायची पण गरज नाही. हे आहे ना इलिमिनेशन, हे असतं की तुम्हाला जेव्हा एक कंटेंट वरती जेव्हा कॉन्फिडन्स असतो ना तेव्हाच तुमची रिस्ट्रिक्टिंग ॲबिलिटी वाढते. कंटेंट वरती होल्ड याच्यासाठी पाहिजे, कंटेंट वरती होल्ड असला की अननोन प्रश्नांमध्ये कसं बिहेव करायचं आपल्याला कळत आणि आपली रिस्ट्रिक्टिंग ॲबिलिटी वाढते, कारण की मला माहिती कंटेंट तर माझा बरोबरच आहे. आता पुढे ही बरोबर आहे का 1948 एन शिवराज होते, आरपीआयचेच होते का, प्रथम होते का, आणि हे सगळं बघणं गरजेचं आहे. ओके. सो मला फक्त तुम्हाला ट्रॅप्स दाखवायचे आता मिळाले. ओके. एनपीपी तेव्हा न्यूज मध्ये होता, राईट, तेव्हा न्यूज मध्ये होता. करंटचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये पण काय होईल, ज्याने कंटेंट नीट वाचला नाही 1 आणि 4 मध्ये खूप कन्फ्युजन होईल त्याला, कारण एनपीपी आणि एनडीपीपी. सो हे काळजी घ्यायची. आता पुढच्या केसमध्ये बघा, आता हे जे प्रश्न जोडा लावायचे हक्काचे प्रश्न आहेत बघा. जेवढा सोपा प्रश्न तेवढा हाय अलर्टने आपल्याला आपल्या कोर्टमध्ये घ्यायचा आहे, जेवढा अवघड प्रश्न तेवढा त्याला शांत वाचायचंय आणि त्याला टॅकल करायचंय, कारण तो सगळ्यांसाठीच अवघड आहे. आता हे जे आहेत लोकसभेची कामगिरी करंटमध्ये होतं, यायलाच पाहिजे प्रश्न. ओके. आता हे जे काही प्रश्न आहेत, आता हे अयोग्य कथन वगैरे, पहिले इनकरेक्ट वाक्य ओळखायचंय. आयएनसी मध्ये जे आहे, काँग्रेस पार्टी वॉज मेजर फाउंड इन 1885, वाक्य बरोबर आहे का, बरोबर आहे. मनमोहन सिंग जे आहे प्राईम मिनिस्टर होते पण 22 मे तारीख आहे का. सो म्हणजे तुम्हाला सांगायचंय का मला की व्यक्ती, ओके, त्याच्यानंतर पोस्ट, त्याच्यानंतर त्याची डेट, त्याचं वर्ष चेक करायचे आपल्याला ट्रॅप्स. लोकसभा 14वीच होती का, 150 सीट्स होते का, आणि इन द हाऊस, म्हणजे हे सगळं आपला ट्रॅप्स मला फक्त तुम्हाला जीएसटी मध्ये दाखवायचे होते. 14च्या इलेक्शन मध्ये, ओके, बाय इलेक्शन मध्ये नोकसेंग असेंब्लीमध्ये हे झालेलं. बऱ्याचदा आयोग व्हीव्हीपॅट ईव्हीएम मशीनच्या प्रश्नांमध्ये डाटा असा एक्सचेंज करत असतं बघा. म्हणजे इथे गेले का मला माहित नाही, पण समजा इथे व्हीव्हीपॅट आहे, इथे ईव्हीएम आहे ना, तर ते काय करतात मुद्दाम, ईव्हीएमच्या फॅक्ट्स व्हीव्हीपॅटला, व्हीव्हीपॅटच्या फॅक्ट्स ईव्हीएमला. हे जर मला आधीच माहिती पीवायक्यूज बघून, तर प्रश्न आल्यावरती मी त्याला व्यवस्थित वाचेल आणि जे काय माझा कंटेंट तो व्यवस्थित लावेल. आणि सिली मिस्टेक्स कमी कशा करायच्या तर याच्यानेच करायच्या. सिली मिस्टेक्स कमी करण्याचं एका शब्दात उत्तर आहे, कॉन्शियस रिडिंग आहे. नीट वाचा, नीट समजून घ्या आणि नीट मार्क करा. आपण हे हक्काचे प्रश्न चुकवतो. जर तुम्ही विचार करा, ईव्हीएम व्हीव्हीपॅट आपण किती वेळा वाचलेलं असतं, पण जर त्याचा एक्झाम मध्ये आपला प्रश्न चुकत असेल, तुमच्या वाचण्याचा काहीच उपयोग नाही. हे जेव्हा सिरियसनेस आपल्याला येतो त्यावेळेस आपण त्या गोष्टी बरोबर करतो. ठीक आहे.
आता इथे समजा जून 16 आहे का, 5 राज्य आहेत का, 6 जागा आहेत का, ओके. त्याच्यानंतर दिसणार काय काय दिसणार होते, आणि किंवा कधी कधी फक्त उमेदवाराचं नाव दिसणार होतं का, हे सगळं आपल्याला असे ट्रॅप चेक करायचे की आता हे पीसी आहे, संविधानात्मक आहे का, नाही संविधानात्मक नाही तर चुकीचंच विचारलंय त्यांनी. ए तर शुअर आहे. आता ए आणि सी ऑप्शन असता तर आपल्याला विचार करावा लागला असता, इथे विचार करण्याचीच गरज नाहीये. सो हे आपल्याला जजमेंट तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही एमसीक्यू खूप चांगले सोडवलेत आणि तुम्हाला मागच्या आता हे ओके हे 72, 84, 26, 47. आता हे याच्यात काय करू शकतात, याचं याला म्हणजे ते असतं ना की 2014 आणि 2000 समजा 19 याच्यात घ्यायचंय हा, आणि एससी एसटी ओके ते काय करतात 19 एसटीचं इथे, एसटीचं इथे, 14चं इथे, 14चं इथे. म्हणजे फॅक्ट्स त्याच आहेत पण त्यांनी त्या चुकीच्या ठिकाणी लिहिल्यात आणि आपल्याला ते बरोबर भासवतायत. ते आपण जर व्यवस्थित फोकस तिथे नसलो की आपली विकेट पडणार तिथे, कारण आपण ते मार्क करणार असं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे काही प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल कोणी आता इथे सिस्टमॅटिकली थेअरी कोणी मांडलेली. आता हे जे काय म्हणतो आपण ब्युरोक्रेसी म्हटलं की मॅक्स वेबर पण आहे आणि अजून एक व्यक्ती पण आहे ना, मॅक्स वेबर आणि अजून कोणीतरी एक आहे. तर हे दोन लोक समजा त्यांनी याच्यात दिलं समजा अजून एक नाव, तर प्रश्न काय नक्की सिद्धांत म्हणजे एक आहे ना की ब्युरोक्रेसी नाव एकाने दिलेलं आहे, एकाने व्यवस्थित मांडलेलं आहे ते. तर मग जे आपल्याला माहिती आहे ते याच्यात आहे का. आता हे समजा याच्यात वर्ष आहे, याचं वर्ष चुकवलं त्यांनी काहीतरी समथिंग, तर थोडक्यात चुकवलं असतं 86-87 केलेलं असतं किंवा कधी 87-97 केलेलं असतं. आपल्याला आपण म्हणतो की धूळफेक करणं कधी कधी आयोगाची इच्छा असते की 8चा फक्त 9 केलाय आणि आपण त्याला घाईत मार्क करतो. हे आधीच माहिती असेल तर आपण त्याच्यामध्ये हाय अलर्ट वरती असतो. सो ठीक आहे, बाकीचं ओके. मग सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. तुमचे काही प्रश्न असतील तर घेऊया, थांबूया. ऍग्रीसाठी मी प्रेमराज चव्हाण सरांच्या नोट्स आणि पद्माकर गायकवाड सरांच्या नोट्स एवढंच केलं होतं. पीवायक्यूज खूप चांगले गेले होते. पण लँग्वेजचा आता परीक्षा जशी जवळ येईल तशी एक 7-8 दिवस लँग्वेजचा खूप चांगला पॅच करून घेतला पाहिजे, जेणेकरून लँग्वेजला नंतर थोडासा गॅप पण गेला तरी चालू शकतं. आणि जीएस मध्ये सगळेच विषय नका करू, 1-2च विषय करा क्लर्कच्या वेळेसाठी. ते राज्यसेवेचे पण होतील, म्हणजे राज्यसेवेच्या नंतरच्या स्लॉटमध्ये त्याला सेपरेट व्हायची गरज नाही पडणारच. येस, GS4 बद्दल आपण बोललोच नाही. GS4 हा विषय म्हणजे माझ्या दृष्टीने असा विषय फक्त डॅमेज कंट्रोलचा विषय. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 80च्या म्हणजे की 80च्या खाली नाही गेले पाहिजे का 75 ते 80च्या खाली नाही गेले पाहिजे, एवढंच आपलं स्वप्न असावं. बाकीच्या विषयांमध्ये मात्र 110, 120, 100+. कारण की GS4 ला एखाद्या व्यक्तीने एफर्ट्स घेणं म्हणजे मला असं वाटतं की चुकीच्या ठिकाणी एफर्ट्स घेतोय. जर तो मार्क देत नाहीये तर त्याच्यात तिथे तुम्ही किती स्टेज करणार आहे, करा स्टेज, पण त्याच्यामध्ये PhD करायला जाऊ नका. ती केली ना तर बाकी विषयांचा वेळ कॉम्प्रोमाइज होईल. आणि ते बाकीचे विषय असं म्हणतायत ना की या तुम्ही मला करा, मी तुम्हाला मार्क्स द्यायला तयार आहे, पण आपलं काय 4 आम्हाला करायचंय, तो नाही देते मार्क्स. आणि त्याच्यामध्ये मार्क्स आणण्यासाठी तुम्हाला मग एक मिळेल की एक 5-6 महिने फक्त तोच विषय अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग करावी लागेल. आपल्याला ती नाही करायची. ऑफिसर शुड बी जर्नलिस्ट, आपल्याला जर्नलिस्ट राहायचं त्याच्यामध्ये. आणि करायचंच असेल ना, मी म्हणेल की प्रमोद चौरे सरांना कन्सिस्टंटली चांगले मार्क्स मिळालेत, 100+ मार्क्स मिळाले. मग सरांना तुम्ही हे प्रश्न विचारला पाहिजे GS4 ला त्यांनी कसं डील केलंय, की त्यांच्या सेशन्स मध्ये ते सांगतात कधी कधी, त्यांचा अप्रोच तुम्ही ऐकला पाहिजे. पण GS4 हा मी म्हणेल की 70 ते 75% लोकांसाठी हे म्हणजे काय प्रॉब्लेम क्रिएट करणारा सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍव्हरेज स्टँड करा, बाकीच्या ठिकाणी एक्सलन्स मिळवा, कारण ते एक्सलन्स मिळवणं शक्य आहे, लोकांनी मिळवून दाखवलंय. सो 1% थेअरीमध्ये न जाता आपण मेजॉरिटी मध्ये जिकडे मार्क्स मिळतात ना त्या विषयावरती फोकस करावा. मला स्वतः पण नाही मिळालेत मार्क्स, मला पण 80, 77 का 78 मार्क्स GS4 ला. 2-3 मराठी इंग्लिश. हो येस, करंटचं बघा GS2, GS3. हो, करणं अपेक्षित आहे, खूप महत्वाचं आहे, खूप करावं लागेल. GS2
3 GS4 या विषयांना करंट करणं अपेक्षित आहे तुम्ही. आता बघा GS2 मध्ये आता पृथ्वी परिक्रमा फॉर एक्झाम्पल माझा सोर्स आहे करंट करण्याचा, तर GS2 साठी मला महत्वाचा विषय राजकीय, बरोबर. त्याच्यानंतर इलेक्शन वगैरेचा काही नवीन डाटा आला असेल तर तो, ओके. महाराष्ट्र जो टॉपिक असतो त्याच्यामधलं राजकीय काही घडामोडी असतील तर त्या GS2 मध्ये मला ऍड करायचे आहेत. आता हे कसं कळतं माहिती का आपल्याला, सिलेबसनुसार कळतं. आपल्या सिलेबस मधला जो टॉपिक या पृथ्वी परिक्रमाच्या सेक्शन मध्ये आला असेल तो आपण GS2 च्या करंटच्या नोट्स मध्ये ऍड करायच्या. GS3 मध्ये काय येतं ते आपलं सांस्कृतिक पण येतं, त्याच्यानंतर शैक्षणिक येतं, सामाजिक येतं, बरोबर. अजून महाराष्ट्र मधला काही डाटा असेल तर तो, पुरस्कार येतात, योजना येतात. आणि GS4 मध्ये आपलं येतं आर्थिक, त्याच्यानंतर SNT सायन्स विज्ञान तंत्रज्ञान, त्याच्यानंतर अंतरिक्ष वगैरे आहे ना ते इथे येतं. आणि इथे लक्षात घ्या, तुम्हाला सांगते सांस्कृतिक सामाजिक, इथे आंतरराष्ट्रीय पण येतं, आंतरराष्ट्रीय संघटनांबद्दल. आता आपली एक्झाम आहे जानेवारीमध्ये, बरोबर. जानेवारीमध्ये आपली एक्झाम आहे, डिसेंबर एंड, आपण डिसेंबरची परिक्रमा, आणि जानेवारीच्या परिक्रमामध्ये पण डिसेंबरचा डाटा असणार ना, जानेवारीची पण करणं अपेक्षित आहे. कारण की इलेक्शनचा डाटा अजून 40 दिवस बाकी परीक्षेला, जर त्यांनी ठरवलं ऍड करायचा तर आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला, सो ते करणं अपेक्षित आहे. जानेवारीची पण परिक्रमा करावी म्हणेल, ती जर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये येत असेल तर एकदा लुक करून. सगळ्यात मेन इकॉनॉमिक सर्वे, आणि इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा आणि भारताचा मस्ट आहे. 5 ते 7 प्रश्न येतात, 5 ते 7 प्रश्न सगळे पेपर 3 आणि 4चा पेपर म्हणून येतातच, सो ते करणं अपेक्षित आहे. म्हणजे लिटरली 21व्या वेळेस ते एक यशवंतराव चव्हाणांची एक कोणती तरी योजना होती, वस्ती सुधार समथिंग काहीतरी योजना, ती त्याच्यात होती इकॉनॉमिक सर्वे मध्ये. सो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी होतात. किंवा परिक्रमाच्या पर्यावरण सेक्शन मध्ये आपले चिपको आंदोलनावाले जे आहेत सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन झालेलं, तर यांच्या एका सहकार्याचं नाव तिथे होतं त्या पृथ्वी परिक्रमाच्या याच्यात आलेलं, आणि त्याच्यावरती GS1 मध्ये प्रश्न विचारला होता. सो हे जे आहे ना मायन्यूट, किंवा तुम्हाला सांगते आपली ती योजना अस्मिता योजना आता आपल्या पुस्तकात पण आहे, पण ती पण पृथ्वी परिक्रमामध्ये तिच्यावरती प्रश्न आलेला. हे छोट्या छोट्या गोष्टी. किंवा आपली ती योजना सुकन्या समृद्धी योजना किती लाख आपण देणार आहे, किंवा त्याच्यासाठी एज लिमिट जे आहे त्याच्याबद्दलवरती प्रश्न, हे छोटे मायन्यूट चेंजेस कोणत्या स्कीम मध्ये झाले, पृथ्वी परिक्रमामध्ये छान कव्हरेज होतं, ते करणं अपेक्षित आहे. किंवा ते कोणतं आपलं मिशन वगैरे पण एक आलं विचारलेलं आयोगाने, सॅटेलाइटची तारीख विचारलेली, ती परिक्रमामध्ये होती प्रॉपर, मिशन शक्ती. तर हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो करंट करायचं नक्की. करंट म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 5 ते 6 मार्क्स करंटला वेटेज आहे, करंटच्या टॉपिक्सला. ओके, ठीक आहे. ओके, चालेल. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल दी बेस्ट. खूप छान द्या मेन्स, आणि मेन्स इज मेन. मेन्सचा स्कोर चांगला आला की पोस्ट मिळते आणि प्रवास संपतो, विशेष सायकल मधून सुटका होते. ओके, चालेल, थांबूया.